संतोष देशमुखांच्या हत्येचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आलाय। देशमुखांना करण्यात आलेल्या धक्कादायक मारहाणीचं वास्तव यामधून समोर आलेलं आहे। संतोष देशमुखांच्या संपूर्ण शरीरावर जखमा आढळल्यात। देशमुखांना किती अमानुषपणे मारहाण करण्यात आली हेच यामधून दिसून येतंय। संतोष देशमुखांच्या हत्येचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर। अमानुष मारहाण, संपूर्ण शरीरावर जखमा। पोस्टमॉर्टम रिपोर्ट नंतर महाराष्ट्र हळहळला। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या अमानुष हत्येचे फोटो समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हळहळला होता। आता मन चुन्न करणारा देशमुखांच्या हत्येचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आलाय। यामधून धक्कादायक माहिती समोर आली आहे। देशमुख यांच्या अंगभर जखमा झाल्या होत्या। मारहाणीमुळे त्यांचं शरीर काळं निळं पडलं होतं। नाकातून रक्त येईपर्यंत त्यांना मारहाण झाल्याची माहिती या रिपोर्टमधनं समोर आली आहे। संतोष देशमुखांच्या पोटावर लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून समोर आलंय। शरीराच्या बहुतांश भागावर मारहाणीच्या जखमा आहेत। मारहाणीमुळे त्यांचं अंग काळं निळं पडलं होतं। नाकातून रक्त येईपर्यंत त्यांना मारहाण केली। मारहाणीसाठी वापरलेल्या पाईपचे तुकडे झाले। देशमुखांच्या हनुवटीवर, कपाळ, दोन्ही गालावर जखमा आहेत। पोटावर लाथाबुक्क्यांनी मारहाण झाल्याच्या जखमा आहेत। छातीवर उजव्या आणि डाव्या बाजूला तसंच बरगडीवर मारहाणीमुळे जखमा झाल्यात। दंडावर, कोपरावर, मनगटावर, हातावर, डाव्या खांद्यावर जखमा आहेत। मारहाणीमुळे त्यांचा हात काळा निळा पडला होता। पायाच्या पोटरीवर जखमा झाल्यानं ते काळे निळे पडले। मारहाणीमुळे संपूर्ण पाठ काळी निळी पडली होती। देशमुखांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून त्यांच्यावर केलेल्या अनन्वित छळाचं वास्तव पुन्हा एकदा समोर आलं। त्यामुळे हळहळ व्यक्त केली जाते। देशमुखांच्या क्रूर हत्येनं महाराष्ट्राच्या डोळ्यात पाणी आणलं। यापूर्वी महाराष्ट्रानं अशी अमानुष आणि क्रूर हत्या यापूर्वी कधीही पाहिली नाही। याच रिपोर्टमधनं देशमुखांना किती क्रूर पद्धतीने मारलं याचं वास्तव समोर आलेलं आहे। आणि हा रिपोर्ट पाहून कुठल्याही माणसाची तळपायाची आग मस्तकात जाईल। विकास माने, झी 24 तास, बीड।